हॅलो फ्रेंड्स, सायली फॅशनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला नऊवारी साडी कटिंग करून दाखवणार आहे। शाही मस्तानी नऊवारी साडी आहे। तर 12 वर्षाचं माप आहे। रुंदी घेतलेली आहे आपण 9.5 इंच कमरची रुंदी आणि उंची घेतलेली होती 35 इंच आणि हा मॅनीचा भाग घेतलेला आहे 9.5 इंच आणि इथून 3 इंच मार्किंग करून आपल्याला गळ्याचा आकार जसा द्यायचा आहे तसा देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर इथे 7 इंच मोजून घेतलेला आहे बॉटम आणि या प्रकारे आपल्याला आकृती आखून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण पॅन्टची कटिंग करून घेणार आहोत। तर बघू शकता तुम्ही, हे 12 वर्षाचं किंवा 13 वर्षाच्या मापाला परफेक्ट साडी बसेल। 6 वारी साडीमध्ये आपण ही साडी शिवणार आहोत। तर अशा पद्धतीने आपली ही 6 वारी साडीमध्ये आपण कटिंग करणार आहोत। हे अस्तर आहे, तर अस्तर कट करून घेतलेला आहे आपण। आता पदराचा भाग आपण कट करून घेणार आहोत। तर पदर आपण म्हणजे 2 मीटर मी पदर घेतलेला आहे। समजा तुम्हाला जर याच्यापेक्षा लहान माप किंवा मोठे माप शिवायचं असेल तर तुम्ही उंचीच्या दुप्पट घ्यायचं आहे आणि 10 इंच एक्स्ट्रा वाढवायचं आहे। तर अशा पद्धतीने किंवा उंची कमी जास्त जर असेल तर मागच्या काष्ट्यापासून तर आपण शोल्डरच्या खाली जितका आपला खाली पदर असतो तितकं जरी तुम्ही मोजून घेतलं, ज्यांना जसा पदर हवा असेल लहान मोठा तसंही तुम्ही मोजू शकता किंवा मग उंचीच्या दुप्पट घेऊन 10 इंच एक्स्ट्रा वाढवू शकता। अशा पद्धतीने तुम्ही पदराचं माप काढू शकता, म्हणजे लहान शिवा की मोठी शिवा। मोठ्या साडीला 2.25 इंच आपण 2.25 मीटरचा पदर घेतो, म्हणजेच 39च्या उंची असेल तर 2.25 मीटरचा पदर असतो। तर अशा पद्धतीने मी सरळ कटिंग करून घेणार आहे आधी। आता आपले पूर्ण कटिंग झालेले आहे। निम्मे भागावर अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस रेषा मारून घ्यायची आहे, म्हणजेच क्रॉस कट करायचा आहे। इथून मार्किंग करून घेतलेली आहे मी निम्मे भागावर। त्यानंतर वरून आपल्याला 9 इंच कमी करायचं आहे। मोठ्या मापाला आपण 10 इंचच्या किंवा 12 इंच असं घेतो। हे लहान माप आहे म्हणून 9 इंच घेतलेला आहे। हा मॅनीच्या भागाला आपल्याला चुन्या टाकून जोडायचा असतो पदराचा भाग। तर बघू शकता अशा पद्धतीने आपला पदर कट झालेला आहे। आता आपल्याला पॅन्ट कट करून घ्यायची आहे। त्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचं आहे आणि अजून डबल करायचं आहे, म्हणजे 4 भाग करायचे असतात। 4 पदरी आहे। अशा पद्धतीने आपल्याला पॅन्ट कट करायची आहे। एक लहान आणि मोठा काट आहे, तर जो मोठा काट असेल तो आपल्याला बॉटमच्या साईडला घ्यायचा असतो आणि लहान काट वरती घ्यायचा असतो। आणि जितकं वरचं कापड उरलेलं आहे आपला ते चुणींसाठी आपल्याला लागत असतो, जितकं असेल तितकं आपण जास्त चुण्या जरी घेतल्या तरी चालतं, याला काही मापाची गरज नसते। तर अशा पद्धतीने आपले पॅन्टची कटिंग झालेली आहे। त्यानंतर आपल्याला पुढचा ओचा कट करायचा आहे। त्याच्या आधी आपल्याला हा पूर्ण जो काट आहे मोठ्या साईडचा काट तो पूर्ण कटिंग करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ओचा कट करायचा आहे। अशा पद्धतीने पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे। आता आपल्याला एक प्लीट्स टाकत जायचं आहे आणि माप एक माप वाढवत जायचं आहे। म्हणजेच इथे मी 2.5 इंच माप टाकलेलं आहे। आता याच्या पुढे आपल्याला अजून 2.5 इंच एक्स्ट्रा वाढवायचं आहे, म्हणजेच प्रत्येक प्लीट्स टाकली की आपल्याला 2.5 इंच खाली वाढवत जायचं आहे। आता अशा पद्धतीने आपल्याला प्लीट्स टाकायचे आहे आणि 2.5 इंच वाढवत जायचं आहे। म्हणजे प्रत्येक कटिंग अशीच असते आपली शाही मस्तानी साडीची। तर 2.5 इंच मी खाली वाढवत जाते आणि ही 6 वारी साडी असल्यामुळे आपण 2.5 इंच माप घेतलेला आहे। पण एखाद वेळेस मिऱ्या कमी पडू शकता याच्या, म्हणजेच झिगझॅग कमी असतात। नऊवारी साडीमध्ये जर शिवली तर तुम्ही 2.25 इंच माप घ्यायचं आहे, म्हणजे 2.25 इंच खाली वाढवत जायचं आहे। तर आता 2.5 इंच घेतलेला आहे, पण तरी
याची उंची बसणार नाही, म्हणून मला 3.5-3 इंच खाली वाढवावं लागणार आहे. आता मी पूर्ण मार्किंग करून घेणार आणि मग त्यानंतर ते 3.5-3 इंचावर मार्किंग करून घेईल. म्हणजेच तुम्हालाही असा प्रॉब्लेम येऊ शकतो, साडी जर कमी असेल तर उंची बसू शकत नाही. तर तुम्हाला जितकं कापड कमी असेल त्याला तुम्हाला जास्त मार्किंग खाली वाढवायची आहे, म्हणजे 3.5-3 इंच खाली वाढवायचं आहे. आणि जास्त कापड असेल तर 1.25 इंच 1.5 इंच असं जरी आपण वाढवलं तरी चालतं, म्हणजेच मिऱ्या जास्तीच्या येतात. मग अशा पद्धतीने आपलं मार्किंग करून झालेलं आहे. आता आपल्याला जे पॉईंट दिलेले होते त्यांच्यावरच रेषा करून घ्यायची, आखून घ्यायची आहे, म्हणजेच पूर्ण क्रॉस रेषा मारून घ्यायची आहे. क्रॉस रेषा कट करून घेणार आहोत. जी मार्किंग केलेली होती त्याच्याच वर आपण क्रॉस रेषा करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे. आणि जे अस्तरची पॅन्ट आहे ती आपल्याला याच्यावरती व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि त्याच आकाराने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल खाली उंची कमी आलेली आहे, म्हणजे अस्तरच्या पॅन्टपेक्षा. तर त्याला आपल्याला काठ जोडायचा असतो, म्हणून आपण ती तेवढी कमी ठेवलेली असते. तर अशा पद्धतीने आपल्याला पुढचा ओचा आपण कट करून घेतलेला आहे. आता याला काठाचा भाग जॉईंट करायचा असतो खाली. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण काठ जोडून घ्यायचा असतो. मी तुम्हाला तसं पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण आता कटिंगचा व्हिडिओ आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये स्टिचिंगचा राहील, तर पूर्ण स्टेप बाय स्टेप व्यवस्थित दाखवणार आहे. तर व्हिडिओ कंप्लीट पूर्ण बघा, स्किप न करता, जेणेकरून तुम्हालाही व्यवस्थित कळेल. अशा पद्धतीने आपल्याला प्लीट्स टाकायच्या असतात. मी फक्त तुम्हाला प्लीट्स टाकून दाखवत आहे पुढचा ओचा. बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपला पुढचा ओचा दिसत आहे. आता आपल्याला मागचा काष्टा कट करून घ्यायचा आहे उरलेल्या कपड्यामधून. तर आता अशा पद्धतीने आपल्याला काठाचा भाग अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अस्तरची पॅन्ट त्याच्यावरती ठेवून मग काष्टा कट करायचा असतो. उंचीला काष्टा आपण 4 इंच एक्स्ट्रा घेतो लहान मापाला, आणि मोठ्या मापाला आपण 5 इंच एक्स्ट्रा घेतो. तर या मापाला आपलं 1 इंच कमी पडत आहे, म्हणजेच 3 इंच खाली वाढलेलं आहे.
तर काही हरकत नाही, तरी म्हणजे काही साडीचा ओचा बिघडत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे मागचा काष्टा कट करून घ्यायचा आहे आणि एक काष्ट्याला आपल्याला जॉईंट लावावा लागणार आहे, तो पण आपण कट करून घेणार आहोत. जॉईंट पण अशा पद्धतीने आपल्याला कापड ठेवून घ्यायचं आहे आणि असा जॉईंट लावून द्यायचा आहे, म्हणजे कटिंग करून घ्यायची आहे. तर आपला पूर्ण साडीची कटिंग झालेली आहे. मागचा काष्टा, पदर आणि दोघं आजूबाजूचे दोघं पाय आणि पुढचा ओचा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवणार आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही स्किप न करता बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित कळेल. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि जर तुम्ही शिवून बघितली असेल ही साडीची कटिंग, जर तुम्हाला समजली असेल, जर तुम्ही साडी शिवून बघितली असेल तर मला व्हॉट्सअपला फोटो नक्की टाका. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9518 50 21 30. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू.